नर्सिंग सीईटीचा फॉर्म कसा भरायचा। तर नर्सिंग सीईटीचा पार्ट 1 आपण भरू शकतो, पण मेन जो पार्ट 2 आहे त्याचे रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेलं नाहीये। तर नर्सिंगसाठी तुम्हाला सर्वप्रथम सीईटी सेलच्या साईटला जायचं आहे। सीईटी सेलच्या साईटला आल्यानंतर यावरती आपण सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2025-26चं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथून आपण आपलं पार्ट 1 रजिस्ट्रेशन करू शकतो। तर विद्यार्थ्यांनी पार्ट 1 रजिस्ट्रेशन आता सुद्धा करू शकता किंवा जेव्हा मेन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे तेव्हा सुद्धा करू शकता। तर जेही विद्यार्थी नर्सिंग करायचं आहे त्यांना नर्सिंग सीईटीचा फॉर्म भरणं अतिशय गरजेचं आहे आणि सर्व फॉर्म एकाच पोर्टलवरून म्हणजे एकाच लॉग इनवरून भरू शकतो। म्हणजे पार्ट 1चं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही यामधून एमएसटी सीईटीचा सुद्धा फॉर्म भरू शकता आणि नर्सिंग सीईटीचा सुद्धा फॉर्म भरू शकता। तर जेही विद्यार्थी यावर्षी 12वीला आहेत त्यांना नर्सिंग करायचे असेल ते विद्यार्थी या प्रकारे सीईटीचे रजिस्ट्रेशन करू शकतात। तर या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 रजिस्ट्रेशन कसं करणार ते बघणार आहोत। तर सीईटी एक्झामिनेशन पोर्टलला क्लिक करा, त्यावरती बघू शकता जर एमएसटी सीईटीचा तुम्ही फॉर्म भरला असेल, तुमच्याकडे जर आयडी पासवर्ड असेल तर तुम्ही लॉग इन करा, जर आयडी पासवर्ड नसेल तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा। इथून आपण आपलं न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे आयडी आणि पासवर्ड क्रिएट करणार आणि क्रिएट केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म फिल करू शकता। यानंतर बघू शकता तर तुम्हाला स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यासाठी फर्स्ट नेम, सेकंड नेम, त्यानंतर लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम, त्यानंतर ईमेल आयडी, एक पासवर्ड, तो पासवर्ड क्रिएट करण्यासाठी मेल आयडी टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला तो पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे, पासवर्ड टाका, त्यानंतर खाली कन्फर्म पासवर्ड, त्यानंतर तुमची जन्मतारीख आणि सर्वात खाली रजिस्टरचा जो ऑप्शन आहे दिलेला आहे तो तिथून तुम्हाला रजिस्टर करावं लागेल। अशा प्रकारे तुम्ही रजिस्टरची प्रोसेस कंप्लीट करून ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर एक मेल येईल। मेल आल्यानंतर मेलमध्ये व्हेरीफाय ईमेलचा ऑप्शन असेल, तो मेल तुम्हाला तिथून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। मेल व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता। यामध्ये जो तुम्ही ईमेल आयडी व्हेरीफाय केला आहे तो ईमेल आयडी, जो पासवर्ड तुम्ही सेट केला आहे तो पासवर्ड इथे आपल्याला इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर साइन इनला क्लिक करायचं आहे। साइन इन झाल्यानंतर आपण आपली प्रोफाईल क्रिएट करणार म्हणजे पार्ट 1 रजिस्ट्रेशन करणार। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसतील। यामध्ये जे प्रोफाईलचं जे ऑप्शन आहे सेकंड नंबरचं ते तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे आणि यामध्ये विचारलेली सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची आहे, जसे की फादर नेम, मदर नेम, त्यानंतर जेंडर, रिजन, मदर टंग, नॅशनॅलिटी, ॲन्युअल इन्कम म्हणजे वडिलांची इन्कम किती आहे आणि त्यानंतर मॅरिटल स्टेटस, या प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन ही आपल्याला फिल करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करायची आहे आणि हे जे आपण पार्ट 1 करतोय त्यानंतर तुम्हाला इथे परमनंट ॲड्रेस, जोही तुमचा ॲड्रेस असेल तो आधार कार्डवरचा टाकू शकता। तुम्ही तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर टाकू शकता। त्यानंतर अदर डिटेल्समध्ये बघा डोमिसाईल इन महाराष्ट्र इथे एस करायचं आहे। नंतर मायनॉरिटी स्टेटस हे आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर बघा पर्सन विथ डिसेबिलिटी, आपण एस असेल तर एस करा, नो असेल तर नो करा। त्यानंतर आपल्याला SSCचे डिटेल्स टाकायचे असेल, आपल्याला साल टाकायचं आहे। त्यानंतर SSCचे पर्सेंटेज टाकायचं आहे, बोर्ड कोणतं आहे ते टाकायचं आहे, स्टेट टाकायचं आहे आणि आपण HSCमध्ये अपियर आहो की नाही ते सिलेक्ट करायचं आहे। अपियर असू म्हणजे HSCला असू तर एस करायचं आणि SSC कंप्लीट झालेलं असेल तर नो करायचं आणि नो केल्यानंतर आपल्याला HSCची सगळी माहिती आपल्याला फिल करावी लागेल। त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर बघा आपल्याला पुढे जायचं आहे। मग इथे आपल्याला सीईटी रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा सीईटी रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दिसेल UG MHT नर्सिंग सीईटी 2025 फॉर BSc नर्सिंग NM अँड JNM कोर्सेस, ते आपल्याला दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथून आपण सीईटीला अप्लाय करणार आहे, परंतु रजिस्ट्रेशन विल स्टार्ट सून, म्हणजे रजिस्ट्रेशन अजून स्टार्ट झालेले नाही आहेत। मग ते रजिस्ट्रेशन जेव्हाही स्टार्ट होतील तेव्हा आपण आपला पार्ट 2 आपण भरणार आहोत। आता हा जो पार्ट 1 झालेला आहे हा पार्ट 1 आपण करू शकतो आणि हा पार्ट 1 सेम सर्व फॉर्मसाठी एकच पार्ट 1 आहे। त्यामध्ये आता रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा म्हणजे पार्ट 2 आणि हाच फॉर्म मेन असणार आहे, म्हणजे जो पार्ट 2 भरणारा आपण तो मेन असणार। तर विद्यार्थ्यांनी पार्ट 1 करून ठेवा, अदरवाईज नाही केला तरी आपण जेव्हाही पार्ट 2 करणार आहोत म्हणजे पार्ट 2 रजिस्ट्रेशन सुरू होणार तेव्हा आपण दोन्ही रजिस्ट्रेशन एका वेळेस सुद्धा भरू शकतो, जसं की आता आपण पार्ट 1 केलेला आहे। तर जेव्हाही पार्ट 2 येईल तेव्हा तो फॉर्म कसा भरायचा यावर जर व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओला लाईक करा। 1000 लाईक झाल्यानंतर मी नक्की पार्ट 2 सुद्धा व्हिडिओ बनवेल। व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।